नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याच्या फसवणूक प्रकरणात हुक्केरी येथील उपनोंदणी अधिकारी आणि बॉन्ड रायटर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी या संदर्भात माहिती दिली. 22 मे 2024 रोजी कुरणीवाडी तालुका हुक्केरी येथील शिवानंद पराप्पा माणगावी यांच्या मालकीची 2 एकर 1 गुंठा जमीन बळकावण्यासाठी बनावट करारपत्र तयार करून ती हुक्केरी उपनोंदणी कार्यालयात नोंद केली गेली होती. या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून उपनोंदणी अधिकारी मडिवाळय्या बसवराज बानीमठ वय 34 आणि बॉन्ड रायटर आनंद महादेव दड्डीमणी वय 35 यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणातील इतर काही संशयित आरोपी फरार असून पोलिसांचा तपास सुरू आहे. पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी या परिषदेमध्ये अजित पवारांचं विमान नेमके कुठे होते आणि त्या विमानात नेमकं काय घडलं याची तंतोतंत माहिती दिली. रोहित पवार यांनी असा मोठा दावा केला आहे की अजित पवार यांचा अपघात घातपाताचा भाग असू शकतो. या दाव्यासह त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये अजित पवार यांचा अपघात खरा घातपात आहे का हा मुख्य प्रश्न आहे. रोहित पवार यांनी सांगितले की आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, कारण महाराष्ट्रातील एक मोठा नेता या घटनेत गेला आहे. तसेच त्यांनी एका पुस्तकातील माहिती उद्धृत करत सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीला मारायचे असल्यास सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीच्या चालकाला लक्ष्य करणे. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की या घटनेची हलक्यात घेऊन चर्चा करणं योग्य नाही आणि अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करणं अत्यावश्यक आहे. रामनगर धारवाड मार्गावरील कोडगई क्रॉसजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात 18 वर्षीय मोहम्मद इजाज याचा मृत्यू झाला. हा अपघात हुबळीच्या दिशेने जात असलेल्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH48DC0056 आणि ॲक्टिवा दुचाकी क्रमांक GA05R6404 यांच्यात घडला. ॲक्टिवा दुचाकीवर मागे बसलेला मोहम्मद इजाज जागीच ठार झाला, तर दुचाकी चालक अब्दुल लतीफ हा गंभीर जखमी झाला. त्याला 108 रुग्णवाहिकेतून बेळगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बोलेरो पिकअप चालक पळून जात असताना कुंभारनजीक वाहनाचा टायर फुटल्याने त्याला थांबावं लागलं. अपघातस्थळी उपस्थित मित्र आणि कुटुंबियाने बोलेरो पिकअप आणि चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मोहम्मद इजाज आणि अब्दुल लतीफ हे बेतोडा फोंडा येथून उरूस कार्यक्रमासाठी हुबळीला गेले होते आणि परतीच्या मार्गावर हा अपघात घडला. घटना खानापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मृतदेह शवचिकित्सेसाठी खानापूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यामध्ये सध्या स्वतःला पत्रकार असल्याचं भासून शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच रेशन दुकानदारांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अंगणवाडी शिक्षकांना लक्ष्य करून भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत चुकीच्या आरोपांद्वारे दबाव टाकला जातो. खाऊमध्ये आळ्या आहेत, ही बातमी प्रसिद्ध करू, तुमचे नाव व गाव बदनाम करू अशा शब्दामध्ये धमक्या दिल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर तुम्हाला कन्नड येत नाही, मुलांना कन्नड का शिकवत नाही असा भाषिक मुद्दा उपस्थित करून कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जाते. या सर्व प्रकरणात काही अंगणवाडी सेविकांकडे तब्बल 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. बिजगर्णी गावासह परिसरातील काही शिक्षकांना लक्ष्य करण्यात आलं असून नोकरी जाऊ शकते अशी भीती दाखवत खंडणी उकळण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार आहे. यापूर्वी तालुक्यामध्ये शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत प्रतिनिधींना अशाच पद्धतीने धमकावून पैसे उकळल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा प्रकार संघटित पद्धतीने सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना अशा तोतया पत्रकारांच्या कारवायांमुळे त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधितांकडून पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून अशा बनावट पत्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारांना बळी न पडता तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात येत आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक मालमत्ताधारकांची घरपट्टी व पाणीपट्टी अद्याप थकीत आहे. 31 मार्चपूर्वी घरपट्टी व पाणीपट्टी जमा न केल्यास नियमावलीनुसार दंड आकारला जाईल. कॅन्टोन्मेंट बोर्डने सर्व रहिवाशांना वेळेत घरपट्टी व पाणीपट्टी जमा करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहरातील कॅम्प व किल्ला परिसर कॅन्टोन्मेंट अंतर्गत येतो, जिथे रहिवासी वसाहती, कमर्शियल प्रॉपर्टीज तसेच बंगलो एरिया असल्याने महसूल मोठ्या प्रमाणात जमा होतो. महसूल सुलभ करण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने ऑनलाईन ई-छावणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घर बसल्या कर भरता येऊ शकतो, अन्यथा महसुलाअभावी कचरा उचल व पाणी पुरवठा यासारख्या सेवांमध्ये अडचणी निर्माण होतात. तरी नागरिकांनी याची दखल घ्यावी असे कळवण्यात आले आहे. गोवा सांखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूट पद्मिनी फाउंडेशन येथे संभाजी भिडे गुरुजी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी संभाजी भिडे गुरुजींच्या कार्याचे विशेष कौतुक करत म्हटले की ते देव, देश, धर्म आणि शारीरिक सुदृढता या मूल्यांचा पुरस्कार करत युवकांना सातत्याने प्रेरणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्श विचारातून प्रेरणा घेऊन भिडे गुरुजी तरुण पिढीला शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाची जाणीव करून देत आहेत. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री यांनी नमूद केले की भिडे गुरुजींचे विचार आजच्या युवकांना योग्य दिशा देणारे आहेत. तसेच हे विचार राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज होण्याची प्रेरणा देतात असेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर मद्यविक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी संती बस्तवाड गावात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दयानंद करंबळकर व विशाल कोडसवाडकर यांनी गोवा राज्यातून विक्रीसाठी आणलेली बेकायदेशीर दारू सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. छाप्यामध्ये पोलिसांनी एकूण 14.04 लिटर बेकायदेशीर सराई जप्त केली असून त्यामध्ये 180 मिली DSP ब्लॅक कंपनीच्या 78 बाटल्या समाविष्ट होत्या. ही कारवाई बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दलवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. दोन्ही आरोपींविरुद्ध उत्पादन शुल्क कायदा कलम 32 व 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वडगाव नाझार कॅम्पमधील सार्वजनिक गणेश विसर्जन तलावाशेजारील 100 वर्षांहून जुनी ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पॅस फाउंडेशनतर्फे हाती घेण्यात आले आहे. सदर विहीर कुरुंदवाड सरकारने बांधलेली असून भूतकाळातील प्रगत अभियांत्रिकी पद्धतीचा उत्तम उदाहरण आहे. पूर्णपणे दगडी बांधकामाची ही विहीर एकेकाळी परिसरातील प्राथमिक जलस्रोत होती आणि वर्षभर पिण्यायोग्य पाणी पुरवठा करत असे. कालांतराने दुर्लक्षामुळे विहीर जीर्ण झाली आणि कोसळल्यामुळे तिचे महत्त्व हळूहळू कमी झाले. पॅस फाउंडेशनने एका महत्त्वाच्या जलस्रोताचे संरक्षण करण्यासोबतच सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशाचे जतन करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बेळगावचे महापौर मंगेश पवार, AKP फेरोकासचे व्यवस्थापकीय संचालक पराग भंडारे, प्रीती भंडारे आणि देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे औपचारिक शुभारंभ करण्यात आला. एकदा पुनर्संचयित झाल्यानंतर ही विहीर पुन्हा विश्वासार्ह जलस्रोत म्हणून काम करेल आणि पर्यावरणीय जबाबदारी व सामूहिक विकासाचे प्रतीक बनेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रसंगी पॅस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन केल्याप्रकरणी ब्रह्मनगर काकती येथील एका तरुणाला माण मारुती पोलिसांनी अटक केली आहे. कणबर्गी रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. प्रमोद दयानंद शेट्टी वय 29 असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. माळ मारुती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी यांनी प्रमोद शेट्टी यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. खडेबाजार रोड परिसरातील एका चप्पल दुकानात पाकिटमारी आणि मोबाईल चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित महिलेचा शोध सुरू केला आहे.
ही घटना सुमारे महिन्याभरापूर्वी घडली होती, परंतु सीसीटीव्ही फुटेजमुळे ती उघडकीस आली आहे. 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4:15 ते 4:30 या वेळेमध्ये मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खडे बाजार रोडवरील एका दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी असताना ही चोरी घडली. संबंधित घटनेबद्दल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. मार्केट पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची आणि त्यांच्या पथकाकडून तपास सुरू असून संशयित महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देणाऱ्यांसाठी 9480804045 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. अथणी शहरातील पार्थनहळ्ळी रस्त्यावर सोमवारी दुपारी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरूर गावातील सुंदरवा कल्लोळी वय 72 असं मृत महिलेचं नाव आहे. गुंडेवाडीहून अथणीकडे दुचाकीवर येत असताना दुचाकीने निष्काळजीपणे कारला धडक दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या जोरदार धडकेमध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या सुंदरवा कल्लोळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार बसप्पा कलमणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद अथणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गोवावेस येथील महानगरपालिका जलतरण तलावात झालेल्या 3ऱ्या PVR आंतरराज्य निमंत्रित जलतरण स्पर्धेची उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेमध्ये स्विमर्स क्लब बेळगावने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर आबा स्पोर्ट्स क्लब उपविजेता ठरला. नंदिनी पेटकर आणि अमन सुणगार यांना जलतरणपटू म्हणून गौरवण्यात आले. बक्षीस समारंभाला जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, क्रीडा भारती दक्षिण प्रांत प्रमुख चंद्रशेखर जहागीरदार, बसवराज आबा क्लब अध्यक्ष शीतल हुलबत्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांना प्रशस्तीपत्र, पदके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. महिला व पुरुष गटातील विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी वैयक्तिक विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक विश्वास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पूर्वतयारीचा पाहणी दौरा करण्यात आला. शिवभक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून हा पाहणी दौरा आयोजित केला होता. याची खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी एक्स्ट्रीम सिक्युरिटी रघुनाथ देसाई व त्यांचे सहकारी, महानगरपालिकेचे आनंद पिंपले, श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजित चौगुले, विवेक पाटील, ज्योतिबा कावळे आदी उपस्थित होते. मानवी जीवन ही सर्वात मोठी देणगी असून युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्य कमावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले. कलखांब येथील श्री गणेश सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या प्रसंगी ते बोलत होते. युवा पिढी व्यसनांकडे वळत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी युवक ही देशाची कणखर शक्ती असल्याचे नमूद केले. या स्पर्धेमध्ये गणेश श्री कलखांबचा मानकरी म्हणून सुनील भातकांडे याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विशाल निलजकर याने मिळवला, तर बेस्ट पोजर हा किताब उमेश गंगाने याने पटकावला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मनोहर हुकेरीकर होते. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर, बागलकोट शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजशेखर चव्हाण, बेळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष M गंगाधर, सचिव हेमंत हावळ, सुनील राऊत यांच्यासह 80 स्पर्धक उपस्थित होते. बेळगाव शहरातील श्रीनगर परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासाला पुढील टप्प्यात गती मिळाली असून या भागांमध्ये पेव्हर रोड कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही परिसरातील रस्त्यांचं बांधकाम यापूर्वीच पूर्ण झालं होतं. त्यानंतर आता रस्त्यांवर पेव्हर्स ब्लॉक बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा वाढण्यासोबतच वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेतही सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पेव्हर रोड पूर्ण झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांना अधिक गुळगुळीत व सोयीस्कर वाहतुकीचा अनुभव मिळणार आहे. तसेच पावसाळ्यात रस्त्यांची होणारी झीज
कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही कामे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास उपक्रमांचा एक भाग असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. कामाची गुणवत्ता राखून नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी या कामांचं स्वागत केलं असून यापूर्वी पूर्ण झालेल्या रस्ते बांधकामानंतर आता पेव्हर्स बसवण्यामुळे परिसराच्या विकासात आणखी भर पडणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपूर, सरस्वतीनगर व महालक्ष्मीनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास फुटली. ही दुर्घटना क्रांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. बेनकनहळ्ळी गावातून गणेशपूर परिसरात पाणीपुरवठा केला जात असून जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड वेग रस्त्यावर उसळला. उंच फवारे उडाल्याने काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेची माहिती तात्काळ ग्रामपंचायतीला देण्यात आली, मात्र वेळेवर दुरुस्ती न झाल्याने बराच काळ पाणी वाहत राहिलं. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताह राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली आहे. जिल्हा पंचायत सभागृहात प्रचार पोस्टरचे प्रकाशन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. वित्तीय सेवा विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक व जिल्हा पंचायत यांच्या सहकार्याने जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हा उपक्रम होत असून जिल्ह्यातील 779 बँक शाखा आणि 500 ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये विविध जनजागृती कार्यक्रम होणार आहेत. आपल्या ग्राहकांना ओळखा हा मुख्य विषय असून KYC, व्हिडिओ KYC, सेंट्रल KYC, आधार OTP आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. वित्तीय साक्षरता केंद्रे, बँका व बिझनेस करस्पॉन्डंट मार्फत शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत कार्यालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमात संबंधित अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित होते. बिजगर्णी हायस्कूलमध्ये अमूल्य बूंद फाउंडेशनच्या आरती भंडारी यांच्या प्रयत्नातून नूतन स्वच्छतागृहाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन प्रमुख अतिथी रोटरी गव्हर्नर अशोक नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर रोटरी क्लबच्या माध्यमातून बेंचही मंजूर करण्यात आला. आरती भंडारी यांनी स्वखर्चाने 1.5 लाख रुपयांमध्ये स्वच्छतागृह बांधले, तर इंजिनियर भरमा चोपडे यांनी आकर्षक इमारत उभी केली. कार्यक्रमामध्ये पश्चिम विभाग शिक्षण संस्था, महात्मा गांधी सामाजिक संस्था, सह्याद्री सोसायटी आणि मराठा बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि देणगीदारांचा गौरव केला. उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहामुळे समाधान व्यक्त केले. आरती भंडारी यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी आणि देणगीदारीमुळे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हे आनंददायी आहे आणि समाजात माणुसकी जपण्याचा संदेश पसरवला जातो. KPTCL कडून जुने बेळगाव, वडगाव, येळ्ळूर व अनुगोळ शिवारामध्ये उच्च दाबाच्या वीज वाहिन्या ओढण्यासाठी टॉवर उभारले जात आहेत, परंतु हे काम करताना आसपासच्या शेतीचं मोठं नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील मोहरी, मसूर, वाटाणा, हरभरा यासह इतर पिकांचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला वीज पुरवठा करण्यासाठी ऑटोनगर येथून उद्यमबागपर्यंत उच्च दाबाच्या वीज वाहिन्या ओढल्या जाणार आहेत. यासाठी मागील वर्षभरापासून टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी टॉवर उभारणीला विरोध करून देखील मागील वर्षी शेतांमध्ये 15 ते 20 फूट खोदाई करून कॉन्क्रीट घालण्यात आले होते. त्यानंतर पावसामध्ये काम बंद ठेवण्यात आले. मागील महिन्याभरापासून पुन्हा या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, परंतु आधीच यावर्षी बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे उत्पादन कमी झाले असतानाच आता असलेले पीकही टॉवर उभारणीसाठी नुकसान केले जात आहे. टॉवर उभारणी करण्यासाठी शेतांमध्ये क्रेन, ट्रॅक्टर अशी अवजड वाहने चालवली जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान होत आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवरच कामगारांकडून दादागिरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मटका जुगारावर कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई दिनांक 9 रोजी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक चिम्माराम अंजनेयकर वय 25 हा खासबाग येथील एका चौकात सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका जुगार खेळवत होता. त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे गोळा केले असल्याचे आढळले. चौकशीमध्ये अभिषेकने सांगितले की गोळा केलेली रक्कम आरोपी क्रमांक 2 सुरेश गणेश जलगरा वय 36 यांना देण्यात येणार होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात केपी कायदा कलम 78(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.